आज महाराजांची मूर्ती काही वेगळीच भासते. हे तेज, दिव्यत्वाला त्रिकाल दृष्टीची जोड मिळाल्यावर. पुरे भास्कर. महाराज, भास्करा, अरे किती विचार करशील. माणसाचं निम्म आयुष्य विचार करण्यातच निघून जातं. विचार महत्वाचे आहेत, पण त्याहीपेक्षा कृती फार महत्वाची आहे. विचारांना कृतीची जोड मिळाली नाही तर ते विचार दिसतेच ठरतात. उलट विचारांना कृतीची जोड मिळाली तर ज्ञानाचं तेज आपोआप आपल्या चेहऱ्यावर झळकू लागतं. होय महाराज. भास्करा, मला सांग, काय? कोणताही रोग बरा करायचा असतो तर माणूस काय करतो? चांगल्या वैद्याकडे जाऊन आपण उपचार करून घेतो. बरोबर आहे, पण तो रोग बरा होत असताना चुकीच्या औषधाने दुसरी व्याधी जडली तर ती कायमची जडते आणि त्यावर कुठलाही उतारा आणि मात्रा लागू पडत नाही. महाराज, माणूस नेहमी हीच चूक करतो. त्याला तात्काळ परिणाम साधायचा असतो. माणूस कोणताही विचार न करता कुणाच्या तरी सांगण्याच्या आहारी जाऊन दुखणं कोणत्या प्रकारचं हे समजून न घेता, ते कोण बरं करू शकेल हे जाणून न घेता, नको त्या माणसाच्या आहारी जाऊन आपलं स्वतःचं नुकसान करून घेतो. मग संकट ओढवतं आणि निराशापत्री येते. महाराज, का ग दचकलीस का अशी? अहो अहो मला खूप भीती वाटते हो. भीती कशाची? अहो म्हणजे मला नक्की काय होतंय, कसला आजार आहे हा? डॉक्टरही निदान करू शकले नाही. काय कळणार काय होतंय? खूप चांगली असतेस नेहमीप्रमाणेच, पण अचानक काहीतरी संचारल्यासारखं वागतेस. आदळापट करतेस, घोगऱ्या आवाजात वाटेल ते बोलत असतेस कोणाला. तुझं तुलाच भान राहत नाही. परवा तर बाबांच्या अंगावरच धावून गेले. अहो अहो पण मी खरं सांगते, मला यातलं काहीच आठवत नाही हो. तेच तर कळत नाहीये ना काय होतंय ते. अहो परवाचा प्रकार तुम्ही सांगितल्यापासून माझी तर मामांजींसमोर जायची हिंमतच होत नाही हो. हे बघ, घाबरू नकोस. बाबांनी तुझ्यावर राग धरलेला नाहीये. त्यांना माहितीये की तू आजारी आहेस. तसं नाही हो, पण पण उद्या मामांजींची साठी शांत करायची. घरात एवढा सोहळा, पंसा आणि भाऊजी पण यायचे. त्यांच्यासमोर असा काही प्रकार घडायला नको, नाहीतर त्यांना काय वाटेल. हे बघ नंदा, असं काही होणार नाहीये. अहो आपला गणू पण हल्ली माझ्याजवळ येत नाही हो. हिरवी माझा पदर धरून आई आई करणारा गणू आता माझ्यापासून जेव्हा 4 हात लांब पडतो ना, तेव्हा खरंच खूप वाईट वाटतो. असं वाटतं नको हे जिणं. हे असलं जिणं जिण्यापेक्षा मरण परवडलं हो. नंदा, अरे बघ, असलं अभद्र बोलायचं नाही. आम्हाला हवी आहेस तू. गणू ये ना. गणू, आई बोलवतीये ना. ये ना बाळा, मी काही नाही करणार तुला.
सुनबाई असं का बघतेस? हे फिरण्या कोण सुनबाई? कुणाची सुनबाई? ताई ए तू घाबरे? नंदा नंदा शांत हो नंदा. ए कोण नंदा? नंदा मेली तुझी. मी धरलंय तिला. नंदा खाली बस. पाणी घे. पाणी घे. पाणी घे. खाली बस. नंदा बस खाली. खाली बस. नंदा शांत हो. नंदा शांत हो. शांत हो. शांत हो. शांत हो. खाली बस. खाली बस. नंदा नंदा शांत हो. शांत हो. शांत हो. नंदा शांत हो. खाली खाली बस. खाली बस. शांत हो. शांत हो. शांत हो. नंदा नंदा बाबा बाबा नंदाच्या वतीनं मी क्षमा मागतो. निदान आज तरी हा प्रकार घडायला नको होता. मी तरी सुनबाईला कसा दोष देऊ? अरे ती जाणून बुजून असं वागत नाही, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अजब आहे हे सगळं. अहो ताईंना एवढा त्रास होतोय आणि आम्हाला कोणी कळवलं देखील नाही. काय कळवणार भाऊजी? आणि कळवून काही फायदा होता? डॉक्टर वैद्य सगळ्यांना सांगून सगळ्यांना दाखवून पण यापैकी कुणीही नंदाच्या आजारावर निदान करू शकलेलं नाही. त्यात तुम्ही काय करणार होता? अहो तरी पण जावई बापू, अहो आमचं दुःख आमच्याकडे. म्हटलं तुम्हाला उगीच का सहन करायला लावायचं? आता आमची मुलगी सुखात तुमच्या बरोबर नांदते, तिच्या सुखात उगीच कशाला मिठाचा खडा टाकायचा असं म्हणून आम्ही तुम्हाला कळवलं नाही. ठीक आहे, आता तरी कळालंय ना सगळं. अहो काहीतरी करायला हवं ना. माझ्या मते हा सारा प्रकार भानामतीचा वाटतो. जावई बापू, भाऊजी अहो काय बोलताय तुम्ही? होय बापूराव. आणि हा जर का भानमतीचा प्रकार असेल ना, तर ही भानमती एकच व्यक्ती दूर करू शकते, आणि ती व्यक्ती म्हणजे गजानन महाराज. कोण हे गजानन महाराज? आणि त्यांना काय समजतं भूताखेतामधलं? त्यापेक्षा माझा ऐका. माझ्या ओळखीतले एक मांत्रिक आहे, सिद्धकर्मा बाबा. अहो सिद्धी प्राप्त आहे त्यांना. अहो कोणत्याही प्रकारच्या भूताला सहज वश करू शकतात. कुठे असतात हे सिद्धकर्मा बाबा? अगं वहिनी, अशी रडू नकोस ग. अशी रडू नकोस ग. वंस, हे सगळं नेमकं माझ्याच बाबतीत असं का होतंय? मला सांग, हे कधीपासून होतंय असं? नक्की काहीच सांगता येणार नाही, पण वंस मी खरं सांगते, जेव्हा जेव्हा हे असं काही होतं ना, त्यानंतर मी कशी वागते, कुणाला काय त्रास देते, मला मला खरंच काही आठवत नाही हो. ते सगळं खरं आहे ग, पण हे खूप भयंकर आहे. अशा परिस्थितीत तू एखाद्याचा जीवही घेऊ शकशील. ज्या पद्धतीने तू बाबांकडे रागाने बघत होतीस, ज्या पद्धतीने तू ओवाळणीचा ताट भिरकावून दिलंस, माझ्या तर जीवाचा थरकाप झालेला. हा आजार नाहीये, हे काहीतरी वेगळंच आहे. वेगळं म्हणजे? म्हणजे कोणत्याही आजाराचं जर निदान झालं नाही ना,
तर तो आजार नसतोच मुळी. मग काय असतं? बाहेरची बाधा. बाहेरची बाधा? हो, भानामतीचा प्रकार असतो तू. भानामती? हो, म्हणजे तुझ्यावर कुणीतरी करणी केलीये, नाहीतर तुला एखाद्या भूतानं झाड केलंय आणि तुझ्या शरीराचा कब्जा घेतलाय त्याने. हंस? हो हो, काय बोलताय तुम्ही हे? तू विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस, पण हेच खरंय. नाहीतर तू अशी झपाटल्यासारखी का वागशील? आणि तुला माहितीये, हे असं होतं ना तेव्हा तुझा आवाज पुरुषी झालेला असतो. तेव्हा तू नसतेसच, ते भूत असतं ज्याने तुला झपाटलंय. हंस, पंचाव असं बोलू नका हो. मला भीती वाटते. अगं तू कशाला घाबरतेस? आम्हाला घाबरायला हवं. अगं म्हणजे गणूची काळजी वाटते ग मला. गणूची? किती गोड पोरगा आहे ना तो. पण तुझ्यातल्या या चंचारलेल्या भूतानं त्याचा बळी घेतला तर? हंस, शक्य नाहीये का? सांग. तू तुझ्या सासऱ्यांच्याही अंगावर कशी धावून गेली होतीस, त्यांचा गळा पकडला होतास, आणि हा तर छोटा मुलगा आहे ग, त्याची काय शाश्वती? पंच, मला तर काहीच कळत नाही हो. अहो, माझ्या हातात काहीच नाहीये. तू काहीही करू नकोस, आम्ही करतो सगळं. म्हणजे तुझ्यातल्या या भूताला जाईपर्यंत ना गणूला माझ्याकडेच राहू दे. आमच्याकडेच राहील तो. हा, हात लावून बघ माझ्या बंगला. जीव घेईन तुझा. अहो हे कुठे घेऊन आलात तुम्ही मला? अहो सांगितलं ना भाऊजी तुम्हाला. अहो आपण मांत्रिकाला भेटायला आलोय. अहो पण हे फार काहीतरी गूढ वाटतंय. तुम्ही मला प्राचीन मंदिरात घेऊन जाणार होतात ना? होय, हेच ते प्राचीन मंदिर. बाबा सिद्धकर्माच्या वास्तव्याने याला गूढ वलय प्राप्त झालेलं आहे. आपल्यासाठी हे जग अपरिचित आहे, पण हे वास्तवातलं जग आहे. अहो इथे वशीकरण केलेल्या भूताकेतासोबत तांत्रिक मांत्रिक राहतात. अहो पण हे वातावरण फार भीतीदायक आहे हो. चला आपण इथून निघूया. चला चला. अहो असं काय करताय बापूराव? घाबरू नका, मी आहे ना. अहो आपण इथं काय हवापालट करायला आलोय? अहो तुमची जी समस्या आहे ना, त्याचं निवारण फक्त इथेच होऊ शकतं. हे फक्त सिद्धकर्मा बाबाच करू शकतात. अहो सिद्धकर्मा बाबांकडे तिन्ही लोकीचे असुर पाणी भरतात. अहो 3 तप सिद्धकर्मा बाबांची सेवा केल्याशिवाय या असुरांना मुक्तीच मिळू शकत नाही. भगवान शंकरांचा वर प्राप्त झाला आहे सिद्धकर्मा बाबांना. खरंच? मग मी काय खोटं बोलतोय? घाबरू नका. बाबा बाबा आम्ही आलोय. बाबा बाबा बाबा. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्यते. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्यते. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्यते. जय महाकाली. जय महाकाली. ओम ह्रीं
बाबा 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 काय करतोस तो शेगावचा गजानन त्रिकाल ज्ञानी आणि आम्ही बाबा 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 काय करतोस चल चालता हो इथं थांब बाबा तुला नाही घालवला तुझ्या पाठीमाग 400 वर्षापूर्वीचा तो संबंध होता त्याला घालवला काय संबंध कुठे जय काली माते जय चामुंडे माते महाराज महाराज काय झालं असंगाशी संघ आहे हा. महाराज नका नका त्याला जवळ करू नका त्याचा हेतू स्वच्छ नाही महाराज कुणाबद्दल बोलताय आपण मलाच काहीतरी करायला हवं बापूरावाला सूचना द्यायला हवी त्याला संभाव्य धोक्याची जाणीव करून द्यायला हवी गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते